पहिल्या काळामध्ये जर का गावामध्ये एखादं लफडं झालं, तर त्या कुटुंबाला वेगळं केलं जायचं. याचं कारण होतं, की त्या एका कुटुंबामुळे, एका माणसामुळे सगळ्या गावाला गालबोट लागतं. पण आजकालच्या काळामध्ये या सगळ्या प्रकारावरती बंदी आहे. त्याच्यामुळे मग चुकीच्या पद्धतीने ज्या चुकीच्या गोष्टी गावामध्ये घडतात, मग ती लफडी असतील, शिवीगाळ असेल किंवा एकमेकांमध्ये असलेलं वैर असेल, शत्रुत्व, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रत्येक गावागावामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर मग हे अनैतिक संबंधही लपून राहिलेले नाहीत. गावांमध्ये असलेले जर का संबंध, अनैतिक संबंध हे जर चव्हाट्यावर आले, तर याचा बोभाटा आजूबाजूच्या घरांमध्ये त्याचबरोबर शेजारच्या गावांमध्ये झाल्याशिवाय राहत नाही. अशीच ही घटना आहे जी भयानक आहे. आपल्याच गावामध्ये केलेल्या अनैतिक संबंधांमुळे एका तरुणाचा जीव कसा गेलेला आहे, त्याला कोणी मारलेला आहे आणि त्याचा खून करेपर्यंत त्याचा गुन्हा काय होता, ही सांगणारी ही सत्य घटना आहे. सागर सोनावणे, वय वर्ष 30, राहणार निमखेडी, जळगाव. हा जो तरुण आहे, हा आपल्या गावामध्ये आपल्या कुटुंबासोबत, आपल्या घरासोबत नांदत आहे, राहत आहे. त्याचा कामधंदा सुरू आहे. पण हे सगळं करताना आता 30 वर्ष त्याचं वय येऊन ठेपलेलं आहे. तरी देखील तो आपल्या गावामध्ये जे काही प्रकार करतो, जे काही घडतंय, ते सगळ्याच्या सगळं आजूबाजूच्या घरांमध्ये, त्याचबरोबर स्वतःच्या त्याच्या कुटुंबामध्ये देखील या सगळ्या प्रकरणाची चर्चा होऊ घातलेली आहे. आणि सागर हा आपल्याच गावातल्या एका विवाहित महिलेच्या प्रेमामध्ये आहे आणि ह्या प्रेमामध्ये न राहता त्यांचे शरीर संबंध सुरू आहेत. आता हे शरीर संबंध असतील किंवा प्रेम प्रकरण असेल, याचा सगळ्यात जास्त बोभाटा हा खूप लवकरात लवकर होत असतो. याचा सगळ्यात जास्त बोभाटा गावगजर फास्ट होत असतो आणि त्याचप्रमाणे सागरचं प्रेम प्रकरण, विवाहबाह्य संबंध, सागरचे त्याचे विवाहबाह्य संबंध किंवा एका विवाहितेशी असलेले संबंध त्याच्या घरामध्ये समजलेले आहेत आणि आता घरामध्ये त्याला बोलायला सुरुवात झालेली आहे. "तू या बाईचा नाद सोड," असं त्याला त्याचे घरचे वेळोवेळी सांगतात, नातेवाईक सांगतात. पण काही केल्यास सागर ऐकायला तयार नव्हता. त्याला त्याची प्रेयसी किंवा ती विवाहिता इतकी आवडत होती, की तो त्याच्या घरच्यांचा विरोध देखील पत्करत होता. आणि आता जसं त्याच्या घरातून या सगळ्या गोष्टीला विरोध होता, त्याच प्रकारे विरोध हा त्या विवाहितेच्या आजूबाजूच्या मंडळींकडून देखील होत होता. कारण कोणाला आवडेल, की आपल्या घरातली एखादी बाई, तिच्यामुळे संपूर्ण खानदानाचं, संपूर्ण घराचं नाव खराब होतं. तिला देखील या सगळ्या गोष्टींमध्ये आता लोकांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे. याच तिच्या मंडळींमध्ये अनिल आणि संदीप नावाचे 2 व्यक्ती हा देखील या त्यांच्या विवाहबाह्य संबंधाला कडाडून विरोध करत होते. ते तिला देखील समजवण्याचा प्रयत्न करत होते, की तू सागरचा नाद सोडून दे. पण आता या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेलेल्या होत्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेले होते. आता सरतेशेवटी अनिल आणि संदीप यांनी सागरला धमकी दिलेली आहे, "जर का तू या महिलेसोबत संबंध तोडले नाहीस, तर मात्र आम्ही तुला ठार मारू किंवा तुझा जीव घेऊ," अशी धमकी सागरला दिलेली आहे. तर सागरला असं वाटत होतं, की आता ही सगळी धमकी ही पोकळ असणार. आपलं कोण वाकडं करणार आहे? इतके दिवस आपण 4-5 वर्ष झाली विवाहबाह्य संबंध ठेवतोय, शरीरसुख घेतोय. आता मात्र आपल्याला कोणी अडवू शकत नाही, असं त्याला वाटत होतं. पण त्याचा भ्रमनिरास होता. त्याचा हा भ्रम होता. तारीख होती 14 डिसेंबर 2025, रात्रीची वेळ होती आणि निमखेडा गावातला राम मंदिराचा हा परिसर आहे. या परिसरामध्ये अनिल आणि संदीप या दोघांनी सागरला गाठलेला आहे. तिथे गाठल्यानंतर त्याच्यावरती तीक्ष्ण आणि धारदार हत्यारांनी, चाकूसुऱ्यांनी त्याच्यावरती हल्ला केला आहे आणि त्याला ठार मारलेला आहे. आता सागर आरडाओरडा करत रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे आणि अंधाराचा फायदा घेऊन अनिल आणि संदीप पसार झालेले आहेत. आता कुणीतरी या गोष्टीची बातमी त्याच्या घरच्यांना दिलेली आहे. घरच्या मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक केलेली आहे. आता या बाबतीमध्ये अधिक तपास सुरू आहे. दोषींवरती कारवाई, त्याचबरोबर या प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास होणं बाकी आहे. त्याच्यामुळे नवनवीन माहिती, अधिक माहिती येऊ शकते. कारण गुन्हा घडल्यानंतर काही तासांमध्येच पोलीस आरोपींपर्यंत पोहोचलेले असतात. परंतु सबळ पुरावे जमा करणे हे एक
पोलिसांचं महत्त्वाचं काम राहिलेलं असतं. व्यभिचार हा नेहमीच वाईट असतो. या व्यभिचारापासून जितकं लांब राहू तितकं प्रत्येकासाठी चांगली गोष्ट असते. भेटणार आहोत आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.